बातमी भिवंडीत नाही। 5 वर्षांपूर्वी ठाण्याजवळच्या भिवंडीतनं एक 17 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता। गेली 5 वर्ष त्याचा कसून शोध सुरू होता। अखेर 5 वर्षांनी या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। मात्र ठाणे पोलिसांनी जे वास्तव समोर आणले आहे ते धक्कादायक आहे। पाहूया। 20 नोव्हेंबर 2020 मुंबई जवळच्या भिवंडीतील याच गल्लीतून 17 वर्षांचा शोएब गायब झाला। तो कुठे गेला, त्याचं काय झालं, गेली 5 वर्ष कुणालाच कळलं नाही। अखेर पोलिसांनी याच भागातील एका मशिदीत अजान देणाऱ्या मौलवीला अटक केली। खाकीचा हिसका दाखवताच त्यानं जे काही सांगितलं ते धक्कादायक होतं। शोएब रशीद शेख वय वर्ष 16 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केलं अनुषंगाने गुन्हा दाखल होता। ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पीआय गोरख घारगे, एपीआय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोएब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे, त्याचं मर्डर झालेलं आहे। मौलवी गुलाम रब्बानी शेख या नराधमानं शोएबची हत्या केली। त्याच्या शरीराचे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले आणि उर्वरित भाग आपल्या दुकानाच्या आतल्या भागात काढून टाकला। पण या नराधमानं असं का केलं? मौलवी गुलाम रब्बानी शेख विकृत होता। तो अल्पवयीन मुलांवर त्याच्या किराणा दुकानातच अत्याचार करायचा। त्याचं दुष्कर्म एकदा शोएब शेखनं पाहिलं होतं आणि आपलं हे कृत्य उघड होईल या भीतीने गुलाम रब्बानी शेख याने शोएबचा खून केल्याची त्यांनी माहिती दिली आहे। या घटनेमुळे शोएबचे कुटुंब हादरून गेलंय। या घटनेमुळे शोएबचं कुटुंब हादरून गेलंय। वो जिन था उसके ऊपर ही आरोप लग रहा है। हाँ वो भी है और ये भी है, दोनों है। हर भी है कोई कोई मोहल्ले में बोलते थे वजह क्या वजह क्या है? जो भी है उन्हें सब बताना उसके साथ में और उनकी सजा चाहिए और मेरे बच्चों को चाहिए, उससे कुछ नहीं चाहिए मेरे को। पुलिस स्टेशन में जब वो नासिर मौलाना बताया वहाँ तो वहाँ से बात यहाँ फैली आके गायब होने के बाद अभी क्या न्याय की अपेक्षा क्या करते हैं आप लोग? इंसाफ चाहिए हमको, उसको सामने चाहिए हमारा बच्चा जिंदा। धक्कादायक बाब ही की नराधम मौलवीची आणि शोएबच्या घरच्यांची चांगली ओळख होती। हत्येनंतर 2 वर्ष तो याच परिसरात राहत होता। शोएबच्या घरच्यांची भेटही घेत होता। पण 2023 साली शोएबच्या कुटुंबाला मौलवीचा संशय आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली। पण याच दरम्यान मौलवी गुलाम शेख पसार झाला आणि थेट उत्तराखंडला पोहोचला। भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता। त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास केला। 2023 ला आरोपीवर दुसरा 23/2023 भिवंडी शहराला ते गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल। 2023 पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करतो। मौलवीनं आता गुन्हा कबूल केलाय। ज्या ठिकाणी शोएबला काढण्यात आलं ती जागाही दाखवली आहे। या परिसरात सध्या प्रचंड तणाव आहे, पण शोएबच्या कुटुंबाला प्रतीक्षा आहे ती न्यायाची। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।